बाकी चालू असेल तुमचं काय असेल तुमचं काय हे असेल अरे माझं म्हणून आपलं अर्धा आपणीच बोललाय, मला बोलायला दिला नाही. काय आहे? काय आहे? ओके ओके बर अरे म्हणजे 3 hours later. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आणि आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. सगळ्यांसाठीच असेल बट आमच्यासाठी पण आहे तुमच्यासाठी पण आहे कारण आज आहे इंडिपेंडन्स डे. सगळ्यांना हॅपी Happy इंडिपेंडन्स Independence डे, Day, स्वातंत्र्य दिनाच्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर तरी आम्ही आता काय असं केलं की आम्ही खूप वेळ बसलेलो. सो आम्हाला लक्षात आलं की आम्ही जुन्या म्हणजे जेव्हा आम्ही शाळेत होतो स्कूलमध्ये होतो तेव्हा आमच्या आठवणी काय काय होत्या. मी आता ही आठवणी तिच्या सांगेल. मी मराठी शाळा म्हणजे आमच्या वेगळ्या आठवणी असतील, हिंच्या वेगळ्या असतील. सो आम्ही ट्राय करू की काय हिंच्या आहेत आणि काय आपल्या आहेत. माझ्या आहेत सॉरी. मग माझ्या स्कूलमध्ये कसं होतं की फर्स्ट 15 ऑगस्ट येणार आहे म्हणजे आम्ही 1 ऑगस्ट पासूनच तयारी करायला सुरू करतो. सेम डान्सची वगैरे काय पण असं ड्रामा, डान्स, किट, सॉन्ग काय पण असलं तर चला ठीक आहे. मग आम्हाला ती एक खुशी होती की आता क्लासेस बसायला लागणार नाही बाई, छुटकारा मिल गया इससे तो. आम्हाला असं हे नव्हतं काय म्हणजे तुमचं डान्स फेल म्हटलेत ना हा. असं नाही. आम्हाला सॉंग्स असायचे इंडिपेंडन्स डेचे. ते परत पिरियड असायची जे असतं ना येस येस, हा ते वॉक असतात वॉक ते. असतं हा. ती असायची ते. आणि सॉन्ग जे जे राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रीय गीत आहे. बट ते- काय बी म्हणा तुम्ही, बट हे आजचे म्हणजे आमचे ओल्ड डेज आणि आजचे डेज कधीच आम्ही कम्पेअर करू शकतो हा, नाही. नाही. तेवाले डेज खरंच मस्त होते असं वाटतात. जसे आम्ही आता मुलांना बघतो म्हणजे स्कूल वगैरे जातात, त्यांचे काय नसतं, ते जातात काहीतरी एक देतात मिठाई वगैरे, ते खाऊन वापस येतात. बट आम्ही कसं त्या दिवशीपासून तयारी करायचं आणि आदल्या दिवशी उद्या लोक झोपायचं ना, आधीच इस्त्री ते करून ठेवायचं. ठेवायचं. मम्मीला सांगत होतो इस्त्री करून दे, म्हणजे इस्त्री करून ठेवा, आम्ही नंतर उद्या लिहून जाणार आणि असं तसं. मेन 15 ऑगस्टला भरपूर पाऊस, आमच्याकडे तर भरपूर पाऊस असायचा. आमच्याकडे त्यावेळेला पडायचंच, सकाळी पडायचा. म्हणजे किती एक जेव्हा आपण चालू होतं फ्लॅग वगैरे तिथपर्यंत पडायचं, त्याच्यानंतर बंद व्हायचं. त्यानंतर आणि बाकी चालू असेल. तुमचं काय असेल, तुमचं काय हे असेल. अरे माझं म्हणून आपलं अर्धा आपणीच बोललाय, मला बोलायलाच दिला नाही. काय आहे? Sorry. काय आहे? ओके ओके बोल. अरे म्हणजे आमच्या स्कूलमध्ये म्हणजे पहिल्यापासूनच तयारी करायला शिकवतो 1 ऑगस्ट पासून की हा चला इंडिपेंडन्स तयारी करूया म्हणून. तर आम्ही पण घ्यायचो त्याच्यात पार्टिसिपेट. का की आम्ही का घ्यायचो म्हणजे सांगू मेन मुद्दा, आमचे क्लासेस चुकतात आणि आम्ही खूप मज्जा करू शकतो. हा, बंक लहानपणी एक वेगळी गोष्ट. करू, बंक करू, आराम मस्त करायचं, मस्त राहायचं म्हणून. तुमचं टायमिंग किती होतं, म्हणजे प्रॅक्टिस कितीला करायला? म्हणजे प्रॅक्टिस आमची टीचर्स वगैरे काय म्हणायचे प्रॅक्टिस करणार आहे तर तुम्ही आफ्टर 3 प्रॅक्टिस करा, की 3 o'clock पर्यंत स्कूल असायची. बट आमचे ओके, म्हणजे तुमची 3 o'clock, आमचे हा. 5 o'clock पर्यंत. आमची कसं सकाळी 6:30 to 3 o'clock असं राहायचं नाही. मग नंतर मग काय झालं की बाकीचे टीचर्स काय म्हणायचे, नाही 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 आमची म्हणजे जे शिकवणार आहेत त्यांचं पण एक त्यांना पण वापस घरी जायचं असतं. मग त्यांनी काय म्हणतो ते नाही आम्ही पण स्कूल आवर्स मध्ये शिकवणार जास्तीत जास्त. मग आम्ही म्हणतो, ठीक आहे स्कूल आवर्स मध्ये शिकवा, का की आम्ही पण खुश, तुम्ही सगळी खुश. आमचं होतं की आमचं स्कूल आवर मध्येच होतं. हा. आमचं 10 to 5 होतं ना, मराठी शाळा असल्यामुळे. त्याच्यानंतर 3 ते 3:30 नंतर आमचं बाहेर घ्यायचे. सगळ्यांना पहिलाच शिकवायचे की कसं लाईन मध्ये राहायचं. मग असं छोट्यापासून असं आपोआप असं उंचीप्रमाणे उभा करायचे. त्यानंतर मग ते प्रॅक्टिस झालं की त्याच्यानंतर राष्ट्रगीतची खूप वेळा प्रॅक्टिस व्हायची. कारण चुकायचं हे, कारण लहान होतो आम्ही तेव्हा चुकणं होतं. राष्ट्रगीत वंदे मातरम व्हायचं, त्याची प्रॅक्टिस. मग आणि थोडी 2-3 जे असे सारे जहां से अच्छा, पहिला आम्ही काम म्हणजे किया, असे सॉन्ग आम्हाला हे करायचे, म्हणून घ्यायचे. म्हणजे तो प्रॅक्टिस. प्रॅक्टिस आणि ते एक होतं कुठलं, उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला. अजून आठवतं ते एक मस्त. ते डेज मस्त असायचे. 15 दिवस आमचे 3 नंतर क्लास, शाळाच नाही, फक्त ती प्रॅक्टिस. आणि त्यात आमचे सर ते नसायचे. तुम्हाला मारायची नसतील आय थिंक. म्हणजे जरा असं तर मारतच होतं ते तसं ह्याच्यात. तेवढं आम्हाला अशा 2 काट्या घ्यायच्या, फट फट, एक चुकलं की फट. स्ट्रेट लाईन मध्ये थांबायचं. आता स्ट्रेट लाईन म्हणजे कसं, हे जो खांदा आहे त्याच्यावर तो पाठींगचा जरी खांदा तसाच आला पाहिजे स्ट्रेट. जरा तरी बाहेर सरायची मग फट. बापरे, म्हणजे आमचं एवढं काय स्ट्रिक्ट नव्हतं खरं सांगायला. तुम्ही आता जयंती आहे अरे, मिलेनियम लोकांना हे माहिती आहे. जेनजी लोग भी बहुत कुछ काय जानते हैं, ऐसा कुछ नहीं है. जेनजी लोग कमेंट करो. काही नाही, जयंतीपेक्षा मिलेनियम वाल्यांना माहिती आहे की काय ते हे होतं. रॉंग आहे तर तुम्ही जेनजी लोक जास्तीत जास्त कमेंट करा ब्लॉग मध्ये. बघूया जेनजी जास्त हे आहेत का, ह्यांची लोक जास्त आहेत. बघूया कमेंट काउंट डाऊन करून बघूया नाही कोणाची कमेंट जास्त. But जेनजी ते लोक खरं आहे कमेंट डाऊन. की आमच्या डिसिप्लिन भरपूर होतं. अरे हर स्कूल म्हणजे- मध्ये डिसिप्लिन असते. डिसिप्लिन शिवाय स्कूल चालणार मला कशी? मारतच नव्हते ना आम्हाला आम्ही त्या प्रॅक्टिस साठी पण मार खाल्लाय. नाही आम्ही मार खात नव्हतो, पण आम्ही ऑलरेडी डिसिप्लिन होतो. ते ढोल ताशा तुम्ही वाजवायचं की
आम्ही नाही ढोल तसं आमच्या वगैरे इथे काय असे 2-3 मुलं काय तयार केलेले की त्यांना राष्ट्रगीत हे ते वाजवायसाठी स्वतः हा, वाजवायचं. म्हणजे ते बँड Band पार्टी party हा होते, ते असेंब्ली मध्ये असतेच एक म्हणजे एक डिव्हिजनची लोक असतातच तिने ते वाजवायचं असतं. ते वाजवतात आमच्यात आणि वाजवतात. आमच्यात कसं म्हणजे कसं होतं पहिला की ते आम्ही आता व्हाईट ड्रेस ऑरेंज आणि ग्रीन ड्रेस पहिला आम्ही हे कलर्स बिलकुल घेत नाही आणि नंतर त्या दिवशी जेव्हा ते ड्रेस पाहिजे तर ते भेटत नाही मार्केटमध्ये असतात खूप बट ते काय साईज नसतंय काय वेगळं कलर असतंय ह्याचं ते म्हणजे संबंध व्हाईट ऑरेंज आणि ग्रीन वाला हा. असं म्हणजे असं हे करायचे का म्हणजे डान्स वगैरे सिंगिंग मध्ये तेच असे लाईन वाले ड्रेस पाहिजे असतात ना हा सगळ्यांना ओके म्हणजे सिंगिंग मला वाटतं तुम्ही जेव्हा हे करतात नाही, ते रात्री व्हाईट हा युनिफॉर्मच म्हणजे असतात आम्हाला सगळ्यांना व्हाईट आमचा व्हाईट ड्रेस होता आणि खाकी चड्डी म्हणजे पॅन्ट ती बी हाफ वाली आणि मुलींसाठी थिंक व्हाईट स्कर्ट नाही व्हाईट हे असायचं आतलं काय म्हणतात मी ते आणि त्याच्यावरती ते फ्रॉक सारखं ब्ल्यू फ्रॉक असायचा. आमचं व्हाईटच होतं व्हाईट हे असं म्हणजे button मी वगैरे म्हणतात. फर्स्ट स्टँडर्ड ते 7th स्टँडर्ड वेगळा कॉलेज शाळेत होतो. हा नंतर वेगळं हा, आमचं 8 नाहीये to 10 सेम वेगळा. हा तुमचं सेम असल्यामुळे आमचं वेगवेगळं होतं. मग काय आता ते दिवसाचं आम्ही सांगूया हे सगळे प्रॅक्टिस वगैरे तर झाली त्या दिवशी एवढी भीती वाटायची मला कशी वाटायची यार मी लवकर उठलो नाही तर माझी रिक्षा Same, थांबून same. जाणार. आम्हाला रिक्षा काय नव्हती घरीच जायचं होतं पण आपण चुकलो तर तिथं ती स्पेस मोकळी दिसायची ना मग सर दुसऱ्या दिवशी ओरडणार की तुम्ही का आला नव्हता मग त्यामुळे म्हणजे आमचं कसं होतं की यार म्हणजे आमची स्कूल लांब होती खूप घरापासून आणि मग नंतर पप्पा कामासाठी बाहेर जात होते मग नंतर आम्ही म्हणायचो अरे यार हे चुकले तर आता कसं होणार म्हणून आम्ही लवकर झोपून अलार्म वाजले तो पट्ट दिवशी उठायचं उठल्यावर ते सगळं ब्रश वगैरे करून सगळं तयार होऊन असं म्हणजे माझे केस खूप आता छोटे आहेत बट खूप पहिला लॉंग होते मग असं प्लेट्स वगैरे घालायचो मी प्लेट्स वगैरे म्हणजे मी म्हणजे असं 7th 8th 9th सांगा एकदम लहानचं पण सांगेन आम्ही काही फ्लॅग होस्टिंग करायचा. एकाच ठिकाणी प्लेग्राऊंड मध्ये मग आमचं कसं होतं तुला सांगतो ऐक आम्ही मराठी शाळा असल्यामुळे गावात शाळा असते हा मग मराठी शाळेजवळ पहिला फ्लॅग होस्टणार ओके तो झाला मग आम्ही सोसायटी म्हणजे गावात एक सोसायटी असते जिथं धान्य ते देतात ना तिथं जायचं तिथं पण सेम म्हणजे राष्ट्रगीत हे ते सगळं होस्टिंग ते होणार ते झाल्यानंतर ग्रामपंचायतीजवळ जायचं ग्रामपंचायतीजवळ बी सेम आहे बट एक कसं व्हायचं आमच्या याच्या स्कूल म्हणजे गावामध्ये 2 शाळा असल्यामुळं एक मराठी शाळा आणि एक हायस्कूल होतं त्यामुळे काय व्हायचं आम्ही जर लवकर पोहोचलो तर आम्हाला वेट करायला लागायचं की ते आलं पाहिजे कारण दोघं एकदम होण्यासाठी मग ते 2 झाले की ग्रामपंचायती तसंच जायचं मग त्यानंतर खरी मजा मिठाईची आम्ही काय करत होतो माहिती आहे सगळं जिलेबी फंक्शन प्यायची. तुम्हाला जिलेबी हा. आम्हाला असं ते पॅकेट देत होते म्हणजे आमची वा. कॅम्पची होती पॅकेट मी त्याच्यामध्ये बिस्किट एक असं असायचं आणि काहीतरी असं लड्डू तर काहीतरी स्नॅक असत होतं म्हणजे मला माहित नाही एवढं आठवण येणार बट असं पॅकेट होतं ते असं पॅकेट तर आम्ही काय करतो धमकी देतो त्यांना धमकी म्हणजे अरे आम्ही डान्स मध्ये आम्हाला 2 पॅकेट आणि आम्ही घरी जाऊन नंतर रिक्षातनं पण तेच खात होतो घरी गेल्यावर पण तेच खात होतो सांगू होतो मम्मीला जर मम्मी तुझ्यासाठी घाललंय म्हणून मज्जा वेगळीच होती यार आम्हाला आय थिंक शाळेजवळ आम्हाला मिळत नव्हतं ग्रामपंचायतीजवळ द्यायचे आम्ही ते हे मोमेंट्स फुल कॅप्चर केलो असतो बट कसं त्या टाइमला आमच्याकडे पहिले तर मोबाईल्स वाला अलाउड नव्हते आणि आमच्याकडे नव्हतेच ते मोबाईल्स खरं सांगायचं तर आमच्याकडे काहीच नव्हतं आमच्याकडे पण नव्हतं मग आम्ही कॅप्चरच करू शकलो नाही तर समजा तेव्हापासून मोबाईल असले असते तर आतापर्यंतची किती मेमरी झाली असते आमची हा ते आहे लहानपणी डान्स विन्स एक्झाम मजा होती आणि त्यानंतर आमचं असायचं की प्रभात फेरी काढायची प्रभात फेरी तुला माहिती गावावर गावाकडे फिरायचं स्लोगन द्यायचं हे ते ना असं तसं ती काढायचं मग एक स्कूल जवळ जायचं स्कूल जवळ म्हणजे मराठी शाळेजवळ बसायचं नाहीतर मग त्याच्यानंतर हायस्कूल वरती ते नंतर पिरियड असायचं ते वॉकवाला ते एनसीसी पिरियड ती बघायसाठी आणि आम्ही सगळे वर जायचो त्यांना चीअर अप करायसाठी मग ते बघून मग तिकडं पण त्याला हायस्कूलमध्ये खायला द्यायची ते खाऊन मग निवांत यायचं दंगामस्ती असं होतं मला आय थिंक 12-1 इथंच जायची आमचा टाइम पुरा पण ती मजा वेगळी होती गावाची मजा एक वेगळीच असते म्हणजे कसं ते प्रभात फेरी या म्हणजे काहीतरी असं आता येऊ म्हटलं की सोसायटीमध्ये होतं पंचायत मध्ये होतं असं आमच्यात पण असणार म्हणजे शहरामध्ये बट आम्ही ते पार्टिसिपेट करत नाही जात नाही तुमच्या शहरामध्ये काढायला काय नाही तुमचं शहर आहे ऑलरेडी मोठं त्यामुळे तुम्हाला आमचं गाव आहे छोटं त्यामुळे आम्ही 1-2-4 गेल्या फिरल्या की झालं आमचं तेवढं नाही तसं शहरात आणि असं फ्लॅग हे घेऊन जायचं पोस्टर घेऊन जायचं असंच की असं घोषणा द्यायचं ही वेगळी मजा होती पॉझिटिव्ह काय पण असं कमेंट्स वगैरे द्यायचं अरे दिवस भारी ती होते दिवस मस्त होते ते दिवस वापस येऊच शकत नाही आता उद्या आज 15 ऑगस्ट आहे
बट आता आम्ही उठलोय, झालंय सगळं होतं. आता जसं मोठे झालोय 15 ऑगस्ट म्हणजे काय सुट्टी असं म्हणतात. बट सिरियसली ज्यांनी आमच्यासाठी बलिदान दिलंय त्यांनी हे आम्हाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एवढे हे कष्ट करून केले. तसं आम्ही मोठं झालं तसं कळालं. लहान असताना मला एक वेगळी मजा होती, की आम्ही फक्त कसं म्हणत होतो आता ते एक हाफ डे आहे हां. आणि आम्हाला खायला भेटणार हाफ ती डे लहान घरी दिवस यायचं. वेगवेगळे आणि आता तसे दिवस आम्ही बघत नाही. आता इथं आम्ही राहतो, इथं आजूबाजूला पण मराठी शाळा असेल कारण आम्ही आता न्यू आलो इकडं. बट कुठे दिसली नाहीत मुलं. जे आहेत ती स्कूल व्हॅन येते त्यांची, जे आता जे मोठे तुमचे न्यू इंग्लिश स्कूल असतात ते. त्यांना नाही घेऊन जाते बट आणि आम्हाला अलाउड पण नाही. तिथं कसं मराठी शाळेमध्ये सगळे यायचे, सरपंच यायचे, उपसरपंच यायचे, सोसायटीचे चेअरमन यायचे, असं तसं म्हणजे जो फ्लॅग आमचं होस्टिंग असं मराठी शाळेत होणार आहे, ते पण जो गावचा ज्येष्ठ हे असतील म्हणजे आम्ही हे असतील किंवा सरपंच हे येऊन करायचे. म्हणजे त्यांचं एक हे होतं, क्रेडिट होतं. इथं बघतो मी अजून असं काही बघितलं नाही. म्हणजे बघेन मी, मलाही माहित नाही. इथं येऊनच आम्हाला 1 मंथ झालंय. नाही म्हणजे आमच्यात पण गेस्ट यायचे बट ते कोणते तर म्हणजे ऑफिसर वगैरे हां, असतील ऑफिस तरच तुमचे यायचे. तरी हे होतं ना, कॅम्प होता म्हणजे कॅम्प तसं होतं. होतं. बट कसं आहे माहितीये पहिलाचे जे म्हणजे स्वतंत्र दिवस होतं म्हणजे आम्ही जे हां, सेलिब्रेट करत होतो त्याचं कसं एक मस्त खाफ फैला होता. खाफ म्हणजे कसं आता समजा आता आमच्या घरी आसपास स्कूल वगैरे असते तिथं कधी ते जे म्हणजे हे राष्ट्रगान वगैरे म्हणत होते त्याचा साऊंड आवाज सगळ्याकडे येत होता. हां. तर आत्ताचं कसं आहे की आता काय कळतच नाही. आताचं कसं आहे एवढी बिझी लाईफ होते. बिझी लाईफ म्हणजे आमच्या सगळ्यांनी म्हणजे आमच्या आता सगळ्यांची आता फक्त तुम्हाला सगळ्यांना youthची, माहिती आहे ना, की कॉर्पोरेट वाल्यांचं corporate सगळ्यांना life माहिती कशी असते आहे. की आमची झोप होत नाही, नाईट वेट हे सगळं चालूच असतं चालूच आमच्या असतं. लाईफमध्ये. तर आम्हाला ते काय एवढं इफेक्टच पडत नाही. आम्ही काय विचार करतो की त्या दिवशी एक सुट्टी भेटली तर चालते बाई. तर आता तर बघा स्वतंत्र दिवस कधी आलाय तुम्ही बघा. शनिवारी आलाय म्हणजे ते ऑलरेडी कॉर्पोरेटचा सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामध्ये आलाय. मग त्यांना काय वाटतं की यार शुक्रवारी गुरुवारी असला असतं तर एक सुट्टी ऍड ऑन झाली असती. पण ही वेगळी गोष्ट आहे आत्ताचं. बट हा त्यांनी ज्यांनी बलिदान केलंय आमच्यासाठी ते सुट्टीसाठी नाही, बट त्यांनी जे हे आपलं स्वातंत्र्य नाही तेच मिळवण्यासाठी मी जेवढे हे होतं, अरे नाही मी त्यांचं तेच त्यांना सांगायला सॅल्यूट लागले आहे. की म्हणजे पहिलाचा आम्ही तसं विचार करत होतो की हां. असं असणार पण आत्ताच्या आम्ही एवढं बिझी झालोय ना आमच्या शेड्यूल लाईफ मध्ये की आम्हाला काही आठवणच येत नाही म्हणजे आठवण म्हणजे आम्ही विसरूनच जातो ते थिंग असं वाटतं की सुट्टी असलेली बरी असं वाटतंय खरंच. हां. बट खरं जे पहिलाचे दिवस आहेत खरंच सांगतो खूप कोणच कुणाकुणाचे पहिलाचे दिवस असतील त्यांनी कधी कमेंट करा. त्यांना कळेल की आम्ही काय हे करायचं. जे मिलिनियर वाले आहेत तर त्यांना तरी कळेल की गावात तो निषेध जेनझी केले. वाले लोक कमेंट करायचे जेनझी म्हणत आहे आम्ही जेनझी लोक नाहीये हमारे बहुत अच्छे दिन थे कमेंट करो भाई. ओके, चला. तरी आजचा दिवस तुम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट करा आणि मजा करा. बट लास्ट पार्ट की आसाममध्ये फ्लड आलेला आहे. त्यांना थोडीफार तुम्ही मदत करा. आम्ही पण मदत करू. तुम्ही हे करा. सो भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तर जे बाय. पण नवीन असलं तर आमच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा आमच्या व्हिडिओजला खूप प्रेम द्या आम्ही असेच ब्लॉग करत जाऊ. बाय बाय बाय. बाय.